ओम नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला. गोपाळकाला. गोष्ट 52वी. संत संगती क्षणभराच घडली, पण तिच्यापासून भला मोठा फायदा झाला. एक श्रीमंत गृहस्थ होता. त्याच्या वयाला 50 वर्षे झाली, पण त्याला कधी दुःखाची झळ लागली नव्हती. कोणी त्याच्यापुढे आपले दुःख सांगितले की त्याला ते पटत नसे. त्या गावात एक साधू राहत होता. तो अभंग किंवा श्लोक म्हणत दारोदार फिरे. कोणी भिक्षा घातली तर घे, नाहीतर तसाच तो पुढे जाई. एके दिवशी तो साधू त्या श्रीमंताच्या दारात उभे राहून सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे ऐसे म्हणाला. ते ऐकताच तो श्रीमंत बाहेर गेला आणि त्या साधूला उद्देशून म्हणाला, हे बुवा, तुम्ही जे आता म्हणालात ते मला पटत नाही, कारण माझा अनुभव वेगळा आहे. करिता उद्यापासून दुःख पाहता जवा पाडे, सुख पर्वता एवढे असे तुम्ही म्हणत जा. तेव्हा तो साधू म्हणाला, हे वचन माझ्या पदरचे नसून संत तुकाराम महाराजांचे आहे. श्रीमंत म्हणाला, मी संतही जाणत नाही, महाराजही जाणत नाही. तुला म्हणायचे असेल तर मी सांगितल्याप्रमाणे म्हण, नाही तर उद्यापासून माझ्या दाराशी येत जाऊ नको. बरे, असे म्हणून साधू तेथून निघून गेला. भक्त कैवारी भगवंताने त्या श्रीमंताला आपल्या भक्ताच्या वचनाची सत्यता पटवून देण्याचे ठरविले. त्याच रात्री पहाटेच्या सुमारास श्रीमंताच्या पायाला आग्या विंचवाने नांगी मारली. त्यावेळी श्रीमंत ओरडत उठला आणि तळमळू लागला. बायको व मुले जवळच होती. शेजारची मंडळी पण जागी होऊन त्याची चौकशी करण्यास्तव तेथे आली. परंतु वेदना असह्य झाल्यामुळे तो कडबडा लोळू लागला. काही केल्या चैन पडेना, म्हणून तो मधून मधून ओरडू लागला आणि 50 वर्षांपर्यंत भोगलेले सुख आज एका क्षणात नाहीसे झाले असे म्हणून तो विहळू लागला. मी वचन खोटे ठरविले म्हणून देवाने मला अशा तऱ्हेने शिक्षा दिली असावी असे वाटून त्याने देवाजवळ क्षमा मागितली. थोड्या वेळाने उजाडले. इतक्यात तो साधू श्रीमंताच्या दाराशी आला आणि दुःख पाहता जवा पडे, सुख पर्वता एवढे असे म्हणाला. ते ऐकताच अंथरुणावर लोळत पडलेला श्रीमंत उठून बाहेर गेला आणि साधू पुढे हात जोडून म्हणाला, अहो बुवा, जगात माझ्यासारखा मूर्ख जर कोणी असेल तर तो मीच. कारण संतवाणी वेदतुल्य असून त्रिवार सत्य आहे. असे असता मी अभंगवाणी बदलण्यास तुम्हाला सांगितले. माझ्याकडून ही घोडचूक घडली खरी. तुम्ही या पामराला क्षमा करा आणि या पुढील आयुष्य सुखाने जाण्यासाठी मला मार्गदर्शन करा. असे म्हणून तो त्या साधूच्या पायी लागला. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.